गुरुदेव दत्त. नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. पहिला अध्याय आहे, पान नंबर 2 आहे. त्याच्यात एक मुद्दा आला आहे. तो असा आहे, ते वृद्ध तपस्वी सांगू लागले, या कलियुगात यज्ञ, याग, सत्कर्मे सारे लुप्त झाले आहेत. पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे, असा मानवाचा धर्म झाला आहे. देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावेत. त्यांच्या कृपाप्रसादानेच प्रकृती अनुकूल होते. प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही, इत्यादी. इथे एक मुद्दा येतोय, तो असा की यज्ञ, याग, सत्कर्म लुप्त झाली आहेत. म्हणजे काय नक्की? यज्ञ लुप्त झाला म्हणजे काय लुप्त झालं? पंचमहाभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा, परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे, असा मानवाचा धर्म झाला आहे. म्हणजे काय नक्की? म्हणजे फक्त कन्झम्पशन चालू ठेवायचं नॅचरल रिसोर्सेसचं, आणि पुन्हा ते अस्तित्व तसंच राहील यासाठी काहीच नाही करायचं. म्हणजे आता इथे काय दिसतंय की हा प्रकृती आणि आपल्यामधला एक्सचेंज आहे का? की प्रकृती जर मला काही देते तर मी पण प्रकृतीला काही देणं लागतो, प्रकृतीची काळजी घेणं लागतो, असं आहे का? मग गुरुजी ऋषी प्रभाकर यांनी एक व्याख्या केली आहे, हू इज डेव्हलप्ड इंडिव्हिज्युअल, विकसित माणूस कोणाला म्हणायचा? त्यांची व्याख्या अशी आहे, द वन हू कॅन लिव्ह हॅपीली ऑन लेस अँड लेस इज डेव्हलप्ड इंडिव्हिज्युअल. कमीत कमी गोष्टींवर जो आनंदी राहू शकतो तो विकसित माणूस. या व्याख्येचा जर विचार केला तर मी, माझ्या गरजा जर जास्ती असतील, माझ्या जगण्याच्या अटी जर जास्ती असतील, तर नॅचरली मी नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधन संपत्तीचा जास्ती नाश करणार आहे किंवा जास्ती वापर करणार आहे. पण माझ्या गरजा कमी असतील तर काय होईल? तर नैसर्गिक साधन संपत्तीचा भोग, उपभोग, वापर कमी होणार आहे. म्हणजे समजा मी झाडाची फळं काढली, आंबे लावलेत माझ्या पणजोबांनी आणि ते मी खाल्ले, आंबे खाल्ले. मी फक्त आंबे खातच राहिलो तर काय घडणार आहे? आणि आंबे खाताना त्यातले काही बाठे रुजवून त्याची कलमं करून ती लावली, रोपं करून, तर काय घडणार आहे? तर हे कलम कधीतरी म्हातारा होणार आहे, ज्याचे आंबे मी खातोय. मग मी पुन्हा काही निर्माण करायला नको का? त्याप्रती माझा काही जबाबदारी आहे का? का फक्त घेणं एवढीच माझी जबाबदारी आहे? तर जग चालायचं असेल तर देणं घेणं दोन्ही चालणार आहे. म्हणजे अस्तित्वाची काळजी घेणं म्हणजे अस्तित्वातल्या शक्तींचं स्मरण करणं. मग त्या शक्तींना नाव देवता दिलं आहे. म्हणजे देवता म्हणजे कोणी अशी व्यक्ती आहे का? तर निसर्ग हीच देवता जर पाहिलं तर इथली पंचमहाभूतं ह्या पण देवताच आहेत. मग यांच्याप्रती कसा भाव असला पाहिजे, कसं राहणं पाहिजे? तर साधी राहणी जर असेल, कमीत कमी गरजांवर आपण राहत असू, तर आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीत कमी वापर करणार आहोत. पर्यायाने अस्तित्वाचा बॅलन्स जाणार नाही. आता ग्लोबल वॉर्मिंग, सगळी पृथ्वी तापते आहे, याबद्दल आपण गेली अनेक वर्ष ऐकतोय. कशाने घडतं आहे हे? तर सायंटिस्ट असं सांगतायत, शास्त्रज्ञ, की पृथ्वीभोवती ओझोन O3, ऑक्सिजन म्हणजे O2 आपल्याला श्वसनाला लागतो आहे. पण O3 काय आहे? तर ओझोन हा पृथ्वीचं कवच आहे. आणि ते कशापासून रक्षण करत आहे पृथ्वीचं? तर सूर्यापासून आणि अंतरिक्षातून असे काही किरण येतात की जे जर पृथ्वीच्या वातावरणामध्ये आले तर इथल्या जीवसृष्टीला ते हानिकारक आहेत. मग निसर्गानेच काय केलं आहे? पृथ्वीभोवती ओझोनचा थर, कवच निर्माण केला आहे. मग आता या ओझोनच्या थराला तो एक तर पातळ होत चालला आहे म्हणतात, किंवा त्याला काही होल्स पडलेत असं शास्त्रज्ञ सांगतात. मग होल्स पडण्याचं काय कारण आहे? तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये हे विज्ञान काय ते आपण समजून घेतोय. आपल्या घरांमध्ये जे रेफ्रिजरेटर्स आहेत ना, या रेफ्रिजरेटरमधलं काहीतरी
मोनोफ्लोरोकार्बन असं काहीतरी त्या वायूचं नाव आहे. तो जो इमिट होतो, बाहेर पडतो, तो ओझोनला होल पाडतो. मग आता फ्रीज काय आहे? तर माझ्या व्याख्येप्रमाणे अन्न शिळं करण्याचं मशीन. विचार करून बघा या व्याख्येवरती. मग फ्रीजची गरज आहे का आपल्याला? घरात जर फ्रीज नसेल तर काय काय होईल? रोज ताजी भाजी आणू आपण, शिळे पदार्थ लगेच मार्गी लावू, ते शिळे करत ठेवतो आपण फ्रीजमध्ये, आणि फ्रीजमध्ये राहिलेला पदार्थ जेव्हा बाहेर काढतो तेव्हा तो लवकर खराब होतो. आता हे महिलांना अधिक माहिती असेल या सगळ्याबद्दल. दुसरं कारण, अंतरिक्षामध्ये आपण सातत्याने अवकाशयानं सोडतोय. अवकाशयानाच्या मागे जे प्रचंड टेम्परेचर असतं, त्या टेम्परेचरमध्ये जी काही द्रव्य वापरली जातात त्याच्याने ओझोन लेअरला जिथून अवकाशयान बाहेर पडतं तिथे होल पडतं, असं सायन्स सांगतं आहे. मग परिणाम काय झाला आहे? सारखं आपण अंतरिक्षात चाललो आहे, प्रत्येक वेळेला यान पाठवतो आहे, वातावरणाच्या बाहेर जाताना ओझोनला स्पर्श होतो तेव्हा तिथे होल पडत आहे. म्हणजे इथे काय चाललं आहे? अंतरिक्षात कशासाठी जायचं आहे आपल्याला नक्की? काय 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 कशासाठी जायचं आहे? इथे काही कमी आहे का या पृथ्वीवर? एवढी वर्ष अंतरिक्षाची माहिती, भारतीय ज्योतिषशास्त्र पाहिलं तर अंतरिक्षात अशा प्रकारे यानं न सोडता माहिती आहे आपल्या ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये. मग अंतरिक्षात कशाला जायचं आहे? तर हा काही मार्ग चुकतोय का? इतके नॅचरल रिसोर्सेसचा नाश करून विज्ञानाच्या नावाखाली, संशोधनाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास करायचा, मग ग्लोबल वॉर्मिंग नाही होणार तर काय होईल? मग आपल्याकडे ना यज्ञ शब्द म्हटल्यावर बरेच आहेत प्रकारचे यज्ञ. तो बेसिकली निसर्ग माझी काळजी घेतोय तर मी पण निसर्गाची काळजी घेतोय, अशा प्रकारचं त्या यज्ञांचं स्वरूप आहे. यज्ञ संस्कृती जोपर्यंत होती, माझं असं नाही म्हणणं की यज्ञ म्हणजे फक्त अग्नीमध्ये काहीतरी जाळणं, अशी नाही मर्यादित व्याख्या. थोडी थोडी खोलात जाऊन ती व्याख्या लक्षात घेतली तर यज्ञ संस्कृती सर्व सृष्टीच्या हिताची कशी आहे याचा विचार होऊ शकतो. आता असं जर नाही वागलं तर काय घडणार आहे? तर इथे शब्द वापरले, दैवतांचे विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे, पण फायदा मात्र करून घ्यायचा. मग देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावेत व त्यांना संतुष्ट करावेत. आता देव म्हणजे कोणी व्यक्ती न करता अस्तित्वातील वेगवेगळ्या शक्ती, असा जर विचार केला, किंवा पंचमहाभूतांचा आविष्कार, तर आपण या परिच्छेदाचा, यात सांगितलेल्या गोष्टीचा काहीतरी वेगळा विचार करू शकू. जेव्हा हा ग्रंथ लिहिला असेल त्यावेळची भाषा वेगळी असेल, त्या काळातल्या भाषेत त्यातले मुद्दे डिकोड करून समजून घेणं ही आपली जबाबदारी आहे. मग अशा प्रकारे माझं जर रुटीन पाहिलं, असं म्हणतात की कुठल्याही प्रॉब्लेमचं रूट हे रुटीनमध्ये असतं. मग माझ्या जीवनात जे प्रॉब्लेम आहेत त्याचं मूळ माझ्या रुटीनमध्ये असणार आहे, म्हणजे माझ्या दिनचर्येमध्ये, माझ्या वर्तनामध्ये, माझ्या आचरणामध्ये, आणि वर्तन येणारे विचारांमधनं. जसे विचार तसं वर्तन. म्हणजे मुळात विचारांमध्ये गडबड आहे, वैचारिक बैठकीमध्ये गडबड आहे, दृष्टिकोनामध्ये गडबड आहे. ती जर दुरुस्त झाली तर आपोआपच विचार बदलतील, विचार बदलले की आचार बदलतील, आचार बदलले की माझं जग नक्की बदलायला सुरुवात होईल. संपूर्ण जग बदलेल की माहिती नाही, पण असं प्रत्येकाचं जग बदलायला लागलं तर सगळ्यांचं जग बदलू शकेल. असा आपण याचा विचार करू शकतो का? असा ज्याने त्याने विचार करावा आणि आपल्या गरजा कमी करण्याकडे भर द्यावा. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, अमुक अमुक माणसाला अक्कल नसते, गरजवंताला अक्कल नसते. म्हणजे गरजा आणि अक्कल याचा काहीतरी संबंध असावा. गरजा वाढल्या की अकलेचं काय होत असेल, आणि गरजा जर कमी केल्या तर आपल्या अकलेचं काय होईल, हे ज्याने त्यांनी संशोधन करण्याचा विषय आहे. माझ्या जगण्याच्या जर खूप अटी असतील तर मला अजून विकासाला स्कोप आहे, पण फारशा अटी नसतील तर मी विकसित माणूस आहे का, असाही विचार करता येईल. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातून आपलं दैनंदिन जीवन चांगलं कसं होईल आणि आपल्यामुळे अस्तित्वाला धोका येणार नाही, निसर्गाला धोका निर्माण होणार नाही. मग माझा एक मित्र आहे, तो ना हॉटेलमध्ये गेला की पेपर नॅपकिन पण वापरत नाही, तो स्वतःचा रुमाल काढून वापरतो. कारण तो काय सांगतो की पेपर नॅपकिनमुळे झाडं तोडावी लागतात, कारण झाडं तोडल्याशिवाय तो लगदा तयार होत नाही पेपर नॅपकिन. इथे मला ना रामायणातल्या त्या खारुताईची आठवण झाली. किती हा मुद्दा नाही आहे, क्वांटिटी किती काम करतोय नाही, मी काही कॉन्ट्रीब्यूट करतोय का ह्या जगामध्ये, हा मुद्दा विचारात येऊ शकतो. त्या खारीने थोडी थोडी माती आणली टाकली, थोडी थोडी माती आणली टाकली, पाठीला जी शेपटीला लागेल ती
ती काही हाताने उचलून नाही आणलेली, घमिली नाही उचललेली, पण तिच्या परीने तिने केलं. असं मी माझ्या परीने काही करू शकतो का? हा विचार मला या परिच्छेदामध्ये सापडला, तो तुमच्याशी व्यक्त केला आहे. वैचारिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, जीवन ज्याचं त्याचं स्वतःचं आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे की या विचारावर विचार करा. पटला तर तुमचा, नाहीतर सोडून देण्याचं स्वातंत्र्यही आपल्याला आहेच. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये.